स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो आता सकाळचे 7:01 वाजलेत आहे की नाही, आणि आपल्याला जायचं होतं वळणला. तर सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तर बघा मित्रांनो वातावरण कसं झालं आहे फ्रेश वगैरे झालं मित्रांनो, आंघोळ वगैरे केली. आणि बघा सकाळी कसं सकाळी पाणी येतं तेव्हा धुणं वगैरे पण झालेलं आहे की नाही. आणि शिवांचं चाललं आहे आता घरामध्ये, तिकडं पाठीमागं गेलेलं आहे. काय आता त्याच्या आजीला बल्बचा येड्यावानी करू राहिला आहे का नाही. टाकी झाकून देऊ, कारण की मीच उघडली होती, ती तशीच राहिली माझ्याकडून आहे का नाही. तर मित्रांनो यांचा वगैरे आवरलं का पप्पाचं का निघू आपण वळणला, कारण की तिथं जाऊन पण थोडंफार पाणी वगैरे भरावं लागणार आहे. काल भरले असलं तर भरू आहे का नाही. आता मग कसं आहे, उन्हाचं वतण्यापेक्षा ते भरलेलं असतं ना तेच एकदम गार झालेलं असतं, चांगलं पण लागतं. हे आळूचे पानं बघा मित्रांनो किती भारी दिसतात. हे बघा एकदा वड्या केल्या त्या मित्रांनो आत्ता पाठीमागच सणाला, डबल आलेत. बघू आता डबल करायला लावू एखाद्या दिवशी मम्मीला. काही रे बघा आंब्याला, आणि ते त्याच्यामध्ये हे पिरू बघितलं का मित्रांनो किती मोठा झाला. काल परवा त्याला पिरू होता, यांनी हांजून त्यांनी पाडून घेतला. 2-1 दिसतेत बरं का, तुम्हाला झूम करून. त्या बघा तिथं एक आहे, आणि त्या बघा अजून हिरवेचे, अजून काही ते हे झालेलं नाही, पिकलेले वगैरे नाही. पण खायला हे कसं आहे, तोडून आणि खाऊन घ्यायची, कारण की पिकायची वाट नाही बघायची कधी. कारण की ना घेऊन पळणारे भरपूर असते त्याचे पोरं वगैरे घेऊन जाते, दुसरं कोण नाही. याला पाणी घालायला लावायला गंगाडे. तसं 2 नळ आहे ना मित्रांनो, हे बघा इथं एक नळ आहे आणि तिथं एक नळ आहे, त्याच्यामुळं पाण्याची काही अडचण नाही त्याला. बाकीच्याच झाडांना फक्त पाण्याची अडचण वगैरे असते आहे की नाही. तिकडं किती गेलंय पाणी, मी उठायच्या अगोदरच आज पाणी जायला होतं. यालाच गेलंय फक्त एकच झाडाला, इकडं तर पाणीच नाही. डबल आल्यावर टाकतील बहुतेक. तर मित्रांनो आपण वळणला पोचलो होतो आहे का नाही. पोचलो म्हणजे आवरला इथलं. आणि विषय काय मित्रांनो, आज आपला बाजार आहे देवळलीचा, त्याच्यामुळं आपल्याला लवकरच घरी जावं लागेल. म्हणजे लवकर म्हणजे यांना सोडून निघायचं आहे आपल्याला आत्ता. आणि दवाखान्यात पण जायचं होतं. इथून जाऊन आता भरपूर काम असतात मित्रांनो, मी गेल्याशिवाय काही काम होत नसतं. बघा गाडी उन्हामध्येच लावली होती, काय करणार मित्रांनो, एवढी सावली पण नसते. तिथे सावली होती, आत्ता ऊन आलंय, मला निघायचंच होतं आहे का नाही. आणि झाडांना काय आता झाडलं वगैरे काय झाडून काय घेतलं नाही मित्रांनो आहे की नाही. तर चला मित्रांनो निघू मग घरी, उन्हाच्या आधी जाऊ, कारण की दवाखान्यात पण जायचं आहे. बघू आता काय म्हणतं पेशंट काय नाही. आता कसं पेशंटच्या याच्यावर डिपेंड असतं आहे की नाही. चला निघू मित्रांनो. ते बघा तिकडं मुलं वगैरे खेळतात. मित्रांनो बघा आता माडशंकरच्या एरियामध्ये आपण आहे का नाही, म्हणजे मुसळवाडीच्या एरियामध्ये. बघा किती खराब रोड एवढ्या ठिकाणी. त्या बघा तिकडं डाळिंबाची बाग आहे मित्रांनो, तिकडे एक आणि इथं एक हा नवीनच लागलेला आहे बरं का. बघा फट्या कशा पडलेल्या आहे. आणि मित्रांनो हे डाळिंबाचा बाग करणं म्हटल्यावर मित्रांनो त्याला कष्ट पण तसेच घ्यावं लागतात. कारण की आपण जेवढे कष्ट घेतले ना तेवढं आपल्याला देव देत असतो. हा बघा इकडं नांगरटी चालू आहे, आणि बगळे बघा त्याच्या मागं कसे हे खायसाठी फिरत असतात आहे की नाही, किडकं वगैरे. आणि इथं आंबा बघा किती छान आहे आंबा, आणि आंबे आलेत बरं आंब्यांना काही रे. अजून कसं अजून पिकले वगैरे काही नाही. समोरून देखील गाड्या येतात. माणसाने फिरलं पाहिजे बरं का, पण नुसतं काय काम करून करून मित्रांनो काय करणार आहे आपण एवढं पैसा पण कमवून आहे का नाही. तर उन्हाचे दिवस आहे सध्या, तर नका फिरू जोक केला मित्रांनो. बघा त्या गाडीची उमर काय मित्रांनो, तिचं पार्ट एक एक हालतंय, आणि एवढ्या जोरात चालायचं तिला घेऊन शोभतंय का माणसाला. त्या बघा इथं सावली किती दाट आहे शिरसाची, वाव रे एकच नंबर सावली. तर मित्रांनो मी आत्ता आहे ना तिसगाव वाडी या गावात आलेलो आहे. म्हणजे काय होतं की घरी होतो मित्रांनो, आणि अचानक फोन आला की आपले रिलेटिव्ह म्हणजे आपले आत्या म्हणजे ना एक्सपायर झाले आहे की नाही. तर मित्रांनो त्यांच्याच गावी आलो होतो, म्हणजे अचानकच झालं. आणि कसं आहे आता मी तर काय कधी त्यांना बघितलेलं वगैरे नव्हतं आहे का नाही.
म्हणजे लहानपणी बघितलं असेल, म्हणजे थोडं लांबचं नातं होतं. तरी देखील मित्रांनो आम्ही आलो इथं आहे का नाही. अंत्यविधी वगैरे झाला आणि तिकडं होतं तिकडं त्यांचं घर. कारण की मला तिथं व्हिडिओ नसता बनवता आला. त्याच्यामुळं म्हटलं आपण थोडंफार साईडला जाऊ आणि व्हिडिओ बनवू आहे का नाही. कारण की मित्रांनो आजचा बाजार देखील होता आपला. बाजारला जायला जमलंच नाही मित्रांनो, कारण की इकडं आलो आम्ही. आणि विषय काय आहे मित्रांनो, कसं आहे आता जुने माणसं जसे संपत चालले ना, जुन्या परंपरा संपत चालल्या. आणि कसं आहे मित्रांनो, एखादा गरीब कुटुंबातला जर माणूस गेला ना मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो कोणी येत नसतं अंत्यविधीसाठी. मी म्हणजे असे बरेच पाहिलेले आहे. म्हणजे जास्त करून कसं आहे, जो पैशावाला असतो ना, त्याच्या अंत्यविधीला इतके माणसं जात असतात ना. आणि जे आपलं सामान्य कुटुंब असलं मित्रांनो, पाहुणे-रावळे पण जास्त येत नाही. म्हणजे मी जे आता जसं-जसं गेलो ना अंत्यविधीला तसं बघतोय मित्रांनो. कारण की आदिवासी समाज जर म्हटलं म्हणजे माझा समाज. कारण की आमच्या माणसाला काय होतं आणि काय नाही मित्रांनो, कधी काही-काही माणसं तर अशी असतात का अंत्यविधीला किंवा डायरेक्ट 10वीला देखील येत नाही. म्हणजे माझ्या भावाच्या टायमिंगला मी अनुभवलं. कारण की मित्रांनो मी 15-1 हजाराचा नुसता स्वयंपाक बनवला होता, आहे की नाही. लाडू चांगलं बनवलं होतं. तर मित्रांनो माणसं देखील कमी झाली, आहे की नाही. आणि लग्न कार्य किंवा एखादा कंदुरीचा कार्यक्रम म्हटलं तर इतके माणसं येतात ना, तर विचारूच नका. इथंच गाडी लावली होती मित्रांनो साईडला. म्हटलं तिकडला आवरलाय आता. मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्याच गावामध्ये ना माझ्या 2 आत्या दिलेल्या आहेत. म्हणजे कसं आहे, ह्यो रोड जातो ना, ही लहान्या आत्याच्या घराकडे जातो आणि इकडं जो जातो ना, ह्यो मोठ्या आत्याच्या घराकडे जातो. म्हणजे आमचे आई-वडील, आजोबा ते ह्याच गावामध्ये राहायचे आधी. पण इथून मग दुसरीकडे आहे का नाही, प्रॉपर गावामध्ये गेले. आणि हे म्हणजे कसं आहे, इथून फक्त 20-30 किलोमीटर आमचं गाव आहे. तर असू द्या मित्रांनो, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र. कारण की मित्रांनो इथून मला घरी जायला खूप उशीर होणार आहे. आता बाजार तर आपला गेलाच. बघू आता कारखान्यावर जायला जमलं तर जाऊ, आहे की नाही. उद्या सकाळी जावं लागणार. आत्ता नाही मित्रांनो. शुभरात्र. भेटू आपण एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो.